सो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आहे यूथ फेस्टिवलचं बक्षीस वितरण. सलग 3 दिवसापासून यूथ फेस्टिवल चालू होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये, आणि आज आहे त्याचं बक्षीस वितरण. वी हॅव ओनली होप्स की आपले नंबर येऊ शकतो, त्यासाठी आम्ही त्या अटेंड करण्यासाठी जाणार आहे. तर बघूया आपला नंबर येतोय की नाही, आणि जरी नाही आला तरी काही हरकत नाही, कारण की आम्ही फुल ऑन एन्जॉय केलेला आहे. खूप काही शिकलो आहे ह्या सर्व गोष्टींमधून, की कसं ॲक्ट आपण करतोय, कसं एकांकिका करतोय, कसं माईम ॲक्ट करतोय, कसं लोकनाट्य करतोय. खूप गोष्टी कळायला, खूप शिकलो आहे. आता फक्त बघायचं आहे की कोणाकोणाला बक्षीस मिळतं आहे. तर तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू बघा, आणि हा व्लॉग नंतर कसं वाटतोय ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. बाय. आपल्या सर्वांची ना एक इच्छा असते की आपण ज्यांना टी व्हीवरती बघतो आपण त्या सेलिब्रिटींना समोरल्या समोर केव्हा भेटान. तर ही इच्छा आज माझी आणि आमच्या पूर्ण ग्रुपची पूर्ण होती आहे. तसं आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही त्या सेलिब्रिटींना भेटणार आहोत, पण बाय लक बाय चान्स आमचं नशीब आम्ही त्यांना आज भेटतो आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगते की आम्ही भेटतो आहे, पण आम्हाला तेव्हा खरंच माहीत नव्हतं की आम्ही त्यांना भेटतो आहे. तर त्यासाठी म्हणलं जो आपण 3 महिन्यापासून जो पसारा केलेला आहे तो पहिला आपण आवरून घेऊया. तर आता आमच्या इथं चालल्या होत्या सगळं कपड्यांच्या घड्या घालणं, व्यवस्थित ठेवणं, कपाट वगैरे आवरणं, आणि आम्ही खूप मस्तपैकी गप्पा वगैरे, गाणे वगैरे ऐकत मस्ती वगैरे करत त्या कपड्याच्या घड्या घातल्यात आणि पसारा वगैरे नीट ठेवला. आणि खरं सांगते त्या सेलिब्रिटींना भेटून एवढं भारी वाटलं. आणि या ब्लॉगच्या एंडिंगला मी ते फोटोज ॲड केलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा की आम्ही नेमकं कोणाला भेटलो आहे. आणि मला नक्की ठामपणे विश्वास आहे की त्यांना बघून तुम्हालाही खूप आनंद होईल, आणि तुम्हाला असं वाटेल अरे यार मी पण तिथं पाहिजे होते आणि मी पण त्यांना भेटायला पाहिजे होतं. आम्हालाच एवढा आनंद होतो आहे, तर तुम्हाला बघून किती आनंद होईल ते मी समजू शकते. तर आता आपण काय करूया, पटकन लवकर हे कपड्यांचे घडे वगैरे घालून घेऊ, पसारा वगैरे आवरून घेऊन मस्तपैकी रेडी होऊन आपण जाऊया आपलं प्राईज घेण्यासाठी, कारण की ते सेलिब्रिटीज आपल्याला आपलं प्राईज देणार आहेत. सो हे एक प्लस पॉईंट आहे, आणि खूप आनंद होतो की त्यांच्या हस्ते आपल्याला ते प्राईज मिळणार आहे. खूप मस्त फिलिंग येते की त्यांना भेटणं म्हणजे आणि त्यांना बघणं म्हणजे, कारण की आपण त्यांना टी व्हीमध्ये बघतो, आणि तो व्यक्ती किंवा ती सेलिब्रिटी आपल्यासमोर जेव्हा उभं राहते, तिचं बोलणं, तिचं राहणं, तिचं बिहेवियर, प्रत्येक गोष्टीवर आपलं म्हणजे लक्ष असतं. सो मी जेव्हा फर्स्ट टाईम त्यांना बघितलं, मी स्टेजच्या एकदम म्हणजे असं बाहेर होते, आणि मी त्यांचा आवाज ऐकला अशी पळाले. मला विश्वासच होत नव्हता की ते आलेत म्हणून. सो मी जेव्हा त्यांना बघितलं, मी एकदम असे शांत, स्तब्ध म्हणतात ना त्या टाईपचं, एकदम शांत उभं राहिले. ते माझं स्वप्न आहे की रिॲलिटी हे समजून घेतलं, आणि नंतर मग मी तो मोमेंट एन्जॉय केला. आणि खरं सांगते त्यांना डोळ्यासमोर बघून खरंच खूप भारी वाटलं. त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी नेमकं कोणाला भेटले. तर वॉच टू बी कंटिन्यू. ओके बाय. पूर्ण बघा. तर आता आपला सगळा टाइमपास करून झालेला आहे. आता आपण चाललो आहो लायब्ररीमध्ये, अभ्यास करायला नाही, फक्त बघायला. मी अभ्यास करायचं काही नाही करणार. मी दाखव ना काय करते काय नाही करते. असं कसं पाहिजे की नाही. तर आता आपण 2 महिन्यानंतर कॉलेजमध्ये उगलेलो आहोत. भरपूर दिवसानंतर कॉलेज दिसतं आपल्याला. तेच तर पेपर नंतर बघते आज. हा नाही, मी खूप दिवसानंतर दुसऱ्या पेपरला भेटते. हा पुण्यात नोटीस नाही केलं काही ते. ओहो कसं दिसतं? जास्त म्हाताऱ्यासारखं नाही दिसतंय माझं. यंग पण वाटलं पाहिजे. फेस्टिवल नंबर नाही आला ना अजून. काय वाटतं आता येईल आपला नंबर माईम मध्ये, कशामध्ये, पण कशामध्ये. आपला नंबर येणारच याला यूथ फेस्टिवलला. हा, युनिव्हर्सिटीला आपला नंबर येतच असतो. त्याचं फिक्स आहे की एस पीला काही ना काही ते देतच असतं. फिक्स आहे.
ठीक आहे, बघूया नंबर येतो की नाही. आला तरी काही पार्टी भेटणार नाही कोणाला, फक्त प्राइस भेट. पार्टी भेटणार नाही, हा पार्टी नाही भेटणार, फक्त प्राइस भेट. तर मी इथे एंड नाही होणार, पुढे दाखवतच राहील काय होणार आहे काय नाही. यांचा टाइमपास असाच होत राहील, ते तुम्ही बघत राहा. आमच्याच स्कूलची होती काल, आज माहित नाही कुणाची. आता आपण सर्वजण रेडी झालेलो आहोत जाण्यासाठी युनिव्हर्सिटीला आपलं प्राईज घेण्यासाठी. तर हे बघा, आता आमच्या 4 वेळेस तर कॅमेऱ्यातच बघणं चाललं की आम्ही कसं दिसतोय कसं नाही. काहीच करणार ना, कॅमेरा दिसला की काही सुचतच नाही या पोरीला. तर बघा, इथं ना आम्ही डिस्कशन करत होतो की आपल्याला प्राईज मिळणार की नाही मिळणार, जर भेटला तर आपण काय करणार काय नाही. सो अशाच काही गप्पा चालू होत्या. मराठी चित्रपट सृष्टीवरील एक कष्टाळू हजरजबाबी हरहुन्नरी आणि उत्कृष्ट अभिनेता म्हणून आम्ही आपल्याकडे आदरानं बघतो. आपल्या अभिनयामधून महाराष्ट्राची अशीच सेवा करत राहावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून एका जोरदार टाळ झाला म्हणजे सगळ्यांसाठी पोरी गोरी असे पहिलं नाही आपल्या मजाक नका उडवू. हो का, जाऊ दे, ते आता चालू असेल. तर आपण आलेलो आहोत युनिव्हर्सिटीला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवल बक्षीस वितरण आहोत ड्रामा डिपार्टमेंटला युनिव्हर्सिटीमध्ये. तर आपण आता खूप मज्जा करणार आहे. हे बघा, आता कार्यक्रम सुरू तर झाला होता, सगळेजण आले होते, प्रत्येकजण आपापल्या बक्षीसची वाट बघत होतो. आणि त्याचप्रमाणे आम्ही महाआरतीसुद्धा आमच्या बक्षीसची वाट बघत होतो की केव्हा आमचं नाव घेतील, केव्हा आमच्या नाटकाचं नाव घेतील, केव्हा आमच्या विद्यार्थ्यांचं नाव घेतील आणि आम्ही केव्हा स्टेजवरती जातो आणि ते बक्षीस घेतो. माझ्या मनात तर फक्त एकच गोष्ट होती की मी फक्त त्या स्टेजपर्यंत गेली पाहिजे, मी त्या सेलिब्रिटींना जवळून भेटली पाहिजे. बस एवढंसुद्धा झालं ना तरी खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि शेवटी आमचं नाव घेतलंच. मोबाईल द्या, मोबाईल तर द्या कोणतरी. आणि प्रथम पारितोषिक करताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर. पुढचा कला प्रकार आहे हा संगीत कला प्रकार आहे. तृतीय पारितोषिक विभागून केलेला आहे. पुरस्कारासाठी तृतीय पारितोषिक विभागून मालदारी कोड क्रमांक 84. तर आपला फक्त एक स्पर्धेमध्ये नाही तर 3 स्पर्धेमध्ये नंबर आलेला आहे. पण हिचा नाही आलाय म्हणून ही रडतीये. मी गेले नाही बरी, त्याचं दुःख आहे मला. सॉरी, मला वाटलं तुझा आला नाही म्हणून तू रडतीये. आला नाही म्हणते, तसं नाही, मी गेले नाही. तो फोटो काढत होता, तू वर यायचं ना. अरे मी फोटोसाठी फोनच बघत होते. का पण तू कसं फोटो घेतला स्वतःचा? पण ब्लॉगच चालू आहे. हॅलो गाईज, तर आम्ही आता पण सेकंड आलोय. डोंट नो कोण जा रे. नको गेले ते कधीच गेले. हॅलो गाईज, तर आम्ही परत सेकंड आलेलो आहोत. अरे मी माझं लेकर शोधतीये, कुठे गेले. आणि नेहमीप्रमाणे बेस्ट ऍक्टर हिंदी, याही वेळेस हिंदी. मला भेटलेला आहे. हिंदी 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 हिंदी. हाँ, हर बार की तरह इस बार भी बेस्ट एक्टर संकेत महालकर सगळे खड्ड्याचा भाई 2 नंबरची कामं करावं लगातार 4 वेळेस तो हम फिर से सेकंड आए हैं 4 टाइम इन अ रो. ठीक है ना. कसं वाटतंय, कैसा लग रहा है आपको? मला बरं नाही. आई डोंट नो. शॉर्ट फिल्म दुसरं भेटलेलं आहे या ठिकाणी. आपकी तरह मैं भी मायूस हूँ. इसको कुछ नहीं मिला गाइस. दिल टूटा है मगर अगली बार जाळला की तर तुम्हाला आता फोटोवरून कळतच असेल की आम्हाला कोणते सेलिब्रिटी भेटलेले आहेत. तर हो, महाराष्ट्र हास्य जत्रा फेम समीर चौगुले आणि श्याम राजपूत
यांच्या हस्ते आम्हाला बक्षीस मिळालं स्पर्धेंचं आणि आम्हाला हे बघून खरंच खूप आनंद झाला जो की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. खूप मस्त वाटलं आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. तर थँक्यू फॉर ऑल स्टुडंट्स टीचर्स. थँक्यू फॉर वॉचिंग टू.